सध्या महाराष्ट्रामध्ये आणि देशात नेमकं राजकारण कसं सुरू आहे हे तर तुम्ही पाहिलंच आहे। पण सध्या एनडीए आणि यूपीएची चर्चा सुरू असली तरी तिसरी आघाडी सुद्धा मैदानात आहे। मतदान करण्याआधी नेमकं कोण कोणासोबत आहे हे तुम्हाला जाणून घेणं महत्त्वाचं आहे। पाहूयात त्यावरचाच TV9 चा खास रिपोर्ट। एनडीए यूपीए की तीसरा मोर्चा मारणार बाजी। एका ठिकाणी आघाडी तर दुसऱ्या ठिकाणी शत्रू। तसं पाहिलं तर एनडीए यूपीएचाच लढत आहे, पण तिसरा मोर्चा ही ताकद दाखवण्याच्या तयारीत आहे। आता कोण कोणासोबत आहे त्यावरही एक नजर टाकूया। एनडीएत भाजप, शिवसेना, जेडीयू, एलजेपी, अकाली दल, एआयडीएमके, अपना दल, सुहेलदेव, भारतीय जनता पार्टीचा समावेश आहे। तर आता यूपीए मध्ये कोणते पक्ष आहेत तेही पाहूयात। काँग्रेस, राष्ट्रवादी, आरजेडी, जेडीएस, आरएलएसपी, डीएमके, हिंदुस्तान आवाम मोर्चा, एलजेडी। भाजप, मोदी आणि मित्र पक्षाची पॉप्युलॅरिटी वाढत आहेत, म्हणून मला पूर्ण खात्री आहे की ज्यावेळी एप्रिलमध्ये पहिल्या टप्प्याचं मतदान सुरू झालेलं असेल त्यावेळेला भारतीय जनता पक्ष एनडीए 300च्या वर जागा प्राप्त करणार। भारतीय जनता पक्षाबरोबर अकाली दल असेल, शिवसेना असेल, बोटावर मोजता येण्या एवढे पक्ष राहिलेले आहेत, परंतु सर्वांनी मिळून एक मोठी मोठ बांधलेली आहे। पश्चिम बंगालमध्ये बघाल, कर्नाटकामध्ये बघाल आणि इतर ठिकाणी बघाल, त्यामुळे इतर सर्व पक्ष विरुद्ध भाजप आणि शिवसेना आणि काही पक्ष असंही त्याला स्वरूप आलेलं आहे आणि प्रादेशिक पक्षांची ताकद वाढल्यामुळे त्यांचं महत्त्व आता कमी होणार। हे झालं एनडीए आणि यूपीएचं, पण तिसरा मोर्चाही या दोघांचा खेळ बिघडवू शकते। तिसरा मोर्चा तृणमूल काँग्रेस, टीडीपी, समाजवादी पार्टी, बहुजन समाजवादी पार्टी, नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी, तेलंगणा राष्ट्र समिती आणि आम आदमी पार्टीचा समावेश आहे। त्यातच महाराष्ट्रातही आता युती आणि आघाडी झाली असली तरी अजून जागा वाटपावरून स्पष्टता आलेली नाही। कोण कोणाला कुठली जागा सोडणार यावरून चढाओढ सुरूच आहे। यूपीएचं बोलायचं झालं तर मोठी गोची आहे। पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्षाची आघाडी होईल, पण केरळमध्ये अजिबात हात मिळवणी होणार नाही। आंध्र प्रदेश बद्दल बोलायचं झालं तर वायएसआर काँग्रेस आपल्या शर्तींवर भाजप किंवा काँग्रेस सोबतही जाऊ शकते। ओडिशात बीजेडी सुद्धा तटस्थ आहे, त्यामुळे ते भाजप किंवा काँग्रेस कोणासोबतही जाऊ शकतात। हरियाणात आयएनएलडी 2 गटात विभागली गेली आहे, पण आयएनएलडी भाजप सोबत जाऊ शकते। एकंदरीत सध्या प्रत्येक पक्ष विजयाचा दावा करत असला तरी पक्षाच्या सोयीच्या राजकारणामुळेही कन्फ्युजन आहेच। आता मतदारांवर याचा किती परिणाम होईल हेही कळेलच। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9 चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।